आपण पाहतोय या प्रकरणी सगळ्यांवर खरं तर कारवाई व्हावी, फाशीची कारवाई व्हावी अशी मागणी आता केली जाते। विकास, आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकास, आपण पाहतोय की मोका नेमका कोणाकोणावर लागलेला आहे याची काही नावं समोर येताना दिसतात का? निश्चित लागवीजी, आपण हे संपूर्ण प्रकरण पाहतो। अतिशय यामध्ये जे काही आरोपी आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, ज्याच्यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम साठे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे जे काही आरोपी आहेत, 6 आरोपी प्रमुख आहेत, ज्यांच्यावरती सर्वात आधी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्यानंतर यामध्ये एका आरोपीची वाढ करण्यात आली, ज्याच्यामध्ये जे अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष होते साठे नामक, त्यांच्यावरती देखील म्हणजे 7 आरोपींच्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। त्याच्यानंतर आणखी एका म्हणजे 8 आरोपींच्या विरोधामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्यातील 7 आरोपी सध्या सीआयडीच्या कोठडीत आहेत आणि जो कृष्णा आंधळे नामक जो आरोपी आहे तो आजही फरार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हे संपूर्ण जे आरोपी आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्यामुळे या प्रकरणातील आरोपी जे असतील त्यांच्यावरती हा मोका अंतर्गत कारवाई निश्चित झाली असेल। कारण की सध्या वाल्मिक कराड हा देखील सीआयडीच्या कोठडीत आहे, त्याच्यावरती ही कारवाई झाली आहे का याबाबत अद्याप तरी कुठली स्पष्टता देण्यात आलेली नाहीये। धनंजय देशमुख यांनी देखील आता म्हटलं की जे खंडणी प्रकरणातील जे आरोपी असतील त्यांच्यावरती देखील ही कारवाई केली जावी अशी मागणी जी आहे ती केली जात आहे। त्यामुळे एकंदरीतच आता नेमकं पोलीस प्रशासन असेल, गृह मंत्रालय असेल, नेमकी या संपूर्ण आरोपींच्या विरोधात काय कारवाई करतं हे महत्वाचं असेल। यात प्रमुख म्हणजे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे 3 प्रमुख आरोपी आहेत, ज्यांची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी या संपूर्ण प्रकरणात आहे। कारण की यांच्यावरती यापूर्वी देखील हाफ मर्डर सारखे म्हणजे त्यांनी खून करण्याचा प्रयत्न केला अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते बीड जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्यावरती निश्चितच ही कारवाई केली जाते आहे। आता वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते याच्यामध्ये पुढे येऊन आपल्याला भूमिका त्यांची स्पष्ट करतील। कुठल्या कुठल्या आरोपींवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे ती थोड्या वेळानंतर स्पष्ट होईल, परंतु देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावरती निश्चितच मोका अंतर्गत ही कारवाई झालेली आहे। अगदी विकास, असं म्हटलं जातंय की ज्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये मात्र वाल्मिक कराडचं नाव नाहीये। हो, आता वाल्मिक कराड बाबत जे आपण काही म्हणतो ते वाल्मिक कराड जो आहे तो त्याच्यावरती जे इथे पवनचक्की प्रकल्प चालक आहे त्या चालकाच्या माध्यमातून जो काही मॅनेजर आहे त्याच्याकडनं 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा समावेश आहे। त्याच अनुषंगानं सध्या एसआयटी असेल, सीआयडी असेल, त्यांच्या या दोन्ही तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा चौकशी केली जाते आहे। वाल्मिक कराड हा निश्चितच याच्यावरती वारंवार असे आरोप केले जात आहेत, संशयित म्हणून पाहिलं जात आहे। त्या अनुषंगाने देखील सध्या तपास यंत्रणेचा संपूर्ण तपास सुरू आहे। मात्र सध्या तरी पोलीस यंत्रणेच्या नोंदीवरती जर पाहिलं तर त्याच्यावरती केवळ फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील गुन्हा नोंदवावा अशी मागणी ही सर्व स्तरातून केली जाते। अगदी विकास, या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून काही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे का, याविषयी काही माहिती मिळतीये का? अद्याप तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई केल्याची आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे। पत्रकार परिषदेबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाहीये। निश्चितच याबाबत पोलिसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या प्रकरणात आम्ही तपास, कारण की हा जो तपास आहे तो सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून केला जात आहे आणि जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे ते आरोपी शोधण्यासाठी या यंत्रणेला मदत करत आहे। त्यामुळे यात पोलिसांची हा तपास आता पोलिसांच्या हातामध्ये राहिलेला नाहीये, कारण सीआयडी आणि एसआयटी या 2 यंत्रणेमार्फत या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातोय। अधिकृत भूमिका जी आहे ती निश्चितच या प्रकरणामध्ये पोलीस देऊ शकत नाही। सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणामध्ये जी काही हे असणार आहे ते पुढे देणार आहे, माहिती जी आहे ती त्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे। अगदी या सगळ्या प्रकरणी एकीकडे निषेध मोर्चे निघत असताना दुसरीकडे मात्र या घटनेला महिना झालेला असताना आज मोका लावण्याची कारवाई केली जाते। पण या सगळ्या प्रकरणी मात्र जो मगाशी देखील तुम्ही उल्लेख केला विकास, कृष्णा आंधळे एक आरोपी मात्र अद्यापही फरार आहे। महिना उलटलाय तरी देखील आरोपी ताब्यात येत नाहीये। हो लागवीजी, आपण पाहतो की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी यातील प्रमुख सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे 3ही आरोपी अतिशय महत्वाचे मानले जातात। कारण की हे 3 आरोपी जे आहेत त्यांच्यामध्ये
केवळ बीड जिल्हाच नाही तर इतर ठिकाणी देखील गुन्हे नोंद असल्याची माहिती ही समोर आलेली आहे. हे सर्व तीनही आरोपी जे आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रकरणात अतिशय महत्त्वाचं म्हणून पाहिलं जात आहे. सुदर्शन घुले जो आहे तो देखील फरार होता, परंतु ज्यावेळेस एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं होतं त्या दरम्यान त्याचे धागेदोरे जे आहेत ते सुदर्शन घुलेपर्यंत पोहोचले आणि पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक केलेली आहे. मात्र त्यांच्या सोबतचा जो आरोपी कृष्णा आंधळे इतक्या दिवस त्यांच्या सोबत होता तो मात्र महिना उलटला असला तरी अजूनही पोलिसांना तपास यंत्रणेला मिळालेला नाहीये. त्यामुळे या आरोपीच्या शोधासाठी देखील विशेष पथकं जी आहेत ती राज्यातच नाही तर परराज्यात देखील गेलेली आहे. कारण की आता नेमका कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे, काय कुठे शोध आहे त्याचा तपास केला जातो आहे. कॉल रेकॉर्ड्स जे आहेत ते देखील तपासले जात आहेत. त्यामुळेच कृष्णा आंधळे मिळणं हा फार महत्वाचा आहे. या मोका जो लावण्यात आलेला आहे त्याच्यात निश्चितच कृष्णा आंधळेचं देखील नाव असण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे. अगदी, मात्र अधिकृत जो दुजोरा जो म्हटला जातो तो पोलीस जे आहेत ते थोड्या वेळानंतर देतील असं देखील सांगण्यात आलेलं अगदी आहे. विकास, महत्वाचं तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. खरं तर प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सांगते, बीड हत्या प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी आता आरोपींवर, सगळ्या आरोपींवर मोका लावण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.